मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराजला आता तन्वीचा फोन येतो। तेव्हा तो म्हणतो की तन्वीचा फोन एवढ्या लवकर का आला असेल, असं म्हणून तो कॉल रिसीव करत लगेचच प्रियाला विचारतो, आज सकाळी सकाळी बापाची आठवण कशी आली। त्यावरती प्रिया म्हणते, बाबा मला तुमची आठवण ना नेहमीच येते हो, पण आज जरा महत्त्वाचं बोलायचं होतं ना म्हणून फोन केलाय। त्यावरती रविराज विचारतो, काय ग झालं, काय प्रॉब्लेम आहे का तुला। तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते की बाबा मी विचार करत होते आपण दामिनी देशमुखला जाऊन भेटूयात का। तेव्हा आता रविराजला हे ऐकून जरा धक्काच बसतो, कारण त्याने दामिनीला नोटीस पाठवलेली असते की आम्ही येऊ शकणार नाही, कारण प्रियाची मानसिक स्थिती ठीक नाही आहे। मग आता ती म्हणते, बाबा ऐका ना, आपण ना तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, म्हणजे मी देऊ शकते। तरीही रविराज आता म्हणतो, ते ठीक आहे, परंतु आता हे मध्ये काय काढलंस आणि तुझी मनस्थिती ठीक नाही हे कळवलंय ना मी दामिनीला। त्यावेळी प्रिया म्हणते, बाबा आपल्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही आहे ना, मग जायला तरी काय हरकत आहे। आणि अर्जुनने सुद्धा काय केलं, घरच्या माणसांना नोटीस पाठवली, ही गोष्ट सर्वात जास्त माझ्या मनाला लागली आहे बाबा। शिवाय त्याने मला इंटरोगेट केलं तर मला खोट्या आरोपामध्ये अडकवेल तो बाबा, पण मला काय वाटतं दामिनी तर खरी आहे ना, मग ती योग्य तेच करेल। त्यावरती रविराज म्हणतो की खरा तर अर्जुन सुद्धा आहे, मला नाही वाटत तो तुला यामध्ये कुठेतरी अडकवेल, पण या केसबाबत तो चुकीचा विचार करतोय हे मात्र नक्की। त्यावरती प्रिया म्हणते, म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय बाबा, आपण दामिनीला पूर्णपणे कोऑपरेट करायला हवं ना, कारण सत्य हे सत्य असतं आणि सर्वांना कळायलाच हवं। तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे, मी दामिनीला फोन करतो, या सगळ्याबद्दल इन्फॉर्म करतो आणि आजच भेटता येईल का असं विचारतो, आणि ती जे म्हणेल ना ते तुला मेसेज करून कळवतो, ओके। तेव्हा प्रिया हो बाबा असं म्हणते आणि मग फोन ठेवते। तर आता प्रियाने फोन ठेवल्यानंतर ती म्हणते, निदान आता महिपत डोक्यावर तरी बसणार नाही, एकदा का मी चौकशीला गेले ना त्याचंही मन समाधान होईल, असं म्हणून ती लगेचच पर्स घेते आणि रविराजकडे चाललेली असते। तेव्हा आता लगेचच तिथे प्रताप आणि कल्पना हे दोघेही नाश्ता करत बसलेले असतात। मग आता कल्पना लगेचच विचारते, हे काय, अश्विन कुठे आहे। मग त्यावेळी आता लगेचच प्रिया म्हणते, तो लवकरच निघाला, हॉस्पिटलमधून त्याला कॉल आला होता आणि इमर्जन्सीसुद्धा होती। मग त्यावेळी प्रताप म्हणतो, हे काही डॉक्टरांच्या नशिबातून सुटत नाही। त्यावेळी कल्पना आणि प्रिया म्हणतात, हो ना। मग पुढे आता कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, आता तू नाश्ता करून घे। तेव्हा प्रिया आता म्हणते की नाही नको, मी बाबांकडे जातीये ना तर नाश्तासुद्धा तेथेच करेन। लगेचच कल्पना हसत हो असं म्हणते। तेव्हा अर्जुन आणि सायलीसुद्धा नाश्ता करण्यासाठी तेथे आलेले असतात। तर प्रताप लगेचच प्रियाला विचारतो, तन्वी हे काय, तू परत माहेरी चाललीस, अगं 2 दिवसापूर्वी तू माहेरी जाऊन आलीस आणि काल तर रविराज प्रतिमा हे दोघेही येऊन गेले। तेव्हा आता प्रियाला जरा धक्काच बसतो की आता प्रतापने विचारलंच कसं मला। मग आता ती जरा रागातच विचारते, मग काय झालं। तेव्हा सर्वजण प्रतापकडे पाहतात, तर अर्जुन सायलीला सुद्धा समजलेलं असतं की ही पुन्हा निघाली माहेरी। ही प्रताप म्हणतो, नाही ग, माझं ऑब्जेक्शन काही नाहीये, पण बाळा असं वरचेवर माहेरी सारखं सारखं जाणं बरोबर नाही। पण मग मनामध्ये शंका येते की तुमचा संसार नीट सुरू आहे की नाही, आणि तुझं मन इथे रमत नाहीये का, असे प्रश्न आता प्रताप विचारतो। त्यावेळी अर्जुन मात्र हसतो। तर सायली आता लगेचच त्याला गप्प राहायला सांगते। मग अर्जुन आपला गप्प राहतो। त्यावेळी प्रिया आता लगेचच म्हणते, बाबा असं का म्हणताय हो तुम्ही, आणि आमचा संसार किती सुखाचा सुरू आहे हे तुम्हाला दिसतंय ना। तेव्हा कल्पना हो असं म्हणते। त्यानंतर प्रिया अर्जुनकडे पाहत लगेचच म्हणते, आश्रम केस संदर्भात थोड्या हालचाली सुरू आहेत, त्याबाबतच मला बाबांबरोबर थोडं डिस्कस करायचं होतं, म्हणूनच मी चालले आहे। आणि लग्न झाल्यानंतर बाबांनी माझ्याशी बोलणंच टाकलं होतं, आणि आता कुठे जाऊन ते आधीसारखं बोलायला लागले आहेत माझ्याशी, आणि म्हणूनच मी जातीये असं ती सर्वांना सांगते। आणि बाबा माझं इथे मन रमणार नाही असं कसं होईल। त्यावेळी आता लगेचच प्रताप हो असं म्हणतो। त्यानंतर आता अर्जुन हसतो आणि पुन्हा एकदा म्हणतो की इथे तुझं मन तर रमणारच ना, कारण इथे कसं असतं, माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी जेवण तुला खायचं असतं, हो की नाही। तिच्याबद्दलच सारख्या सारख्या काड्या करायच्या असतात, कुणाच्या दाराला कान लावून ऐकायचं असतं, आणि कुणावर चोरीचा आरोपसुद्धा टाकायचा असतो। अगं किती बिझी असतेस तू इथे, आणि तुझं मन कसं नाही रमणार मग इथे।
तेव्हा आता प्रताप आणि कल्पना हे अर्जुनकडे पाहतच राहतात. तर सायली आता इशारा करून अर्जुनला गप्प करते. तर आता कल्पना हसते आणि म्हणते, मला वाटलंच होतं अर्जुन की अजूनही तू हिला टोमणे मारलेच कसे नाहीत. काय आहे ना, हिला टोमणे मारल्याशिवाय तुझी सकाळच होत नाही, हो की नाही अर्जुन. मग त्यावेळी अर्जुन म्हणतो, ज्या दिवशी की काही कांड न करता तन्वीची रात्र होईल ना, त्या दिवशी मी अगदी गप्पच बसेन. तेव्हा प्रिया आता खूपच चिडते आणि अर्जुनला काहीतरी बोलणार असते. मग आता सायलीला ही गोष्ट जेव्हा समजते, तिला आता वाटतं की उगीच आता वाद वाढेल. म्हणूनच सायली म्हणते, प्रिया तुला निघायला उशीर होत असेल ना, आता तू निघा आणि सुमन काकू व प्रतिमा त्यांना मी विचारले हे सांग. तेव्हा अर्जुन आता हळूच म्हणतो, ती माहेरी जातच नाहीये, ती तर दामिनीला भेटायला चालली आहे. आता लगेचच सायली विचारते, पण कशावरून तुम्ही असं बोलताय की ती दामिनीला भेटायला चालली. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही बघतच राहा. असं म्हणून तो आता लगेचच प्रियाला सांगतो की ऐक ना तन्वी, दामिनीला सांग की आमची बाजू खरी आणि सत्याची आहे म्हणून. तू तिला भेटशीलच ना, आत्ता लगेचच माझा निरोप सुद्धा दे. तेव्हा सर्वजण आश्चर्याने अर्जुनकडे पाहतात. आता एवढ्या पटकन अर्जुनला ही गोष्ट समजलीच कशी, हा प्रश्न प्रियाला पडतो. त्यानंतर प्रियाची आता बोबडीच वळते, तिला काय बोलावं सुचत नाही. मग ती अर्जुनला आता विचारते, मी दामिनीला भेटायला का जाईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण की तू ना आत्ता, असं म्हणून तो पुढे सांगणार असतो. तर कल्पना लगेचच म्हणते, अर्जुन अरे तू गप्पा बसायला आता काय घेशील. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरं उत्तर, तेच खरं उत्तर मला मिळेल का, असं पुन्हा पुन्हा तो विचारतो. तेव्हा प्रिया आता भडकते आणि मी तुम्हा दोघांना काही एक उत्तर देणार नसल्याचं म्हणते. आणि मी ज्यांना ॲन्सरेबल आहे त्यांना ऑलरेडी उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा आता अर्जुन पुन्हा काहीतरी बोलणार असतो. मग लगेचच प्रताप म्हणतो, अर्जुन पुरी झालं आता, आणि सगळ्यामध्ये ना तुझी केस नको आणत जाऊ तू. असं म्हणून तो प्रियाला आता जायला सांगतो. तेव्हा प्रिया येते मी, असं कल्पना आणि प्रतापला म्हणते आणि लगेचच तेथून जाते. त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही आता स्टडी रूममध्ये जातात. तेथे गेल्यानंतर आता अर्जुनचा मात्र राग अनावर झालेला असतो, कारण त्याला माहीत असतं ही प्रियाना दामिनीलाच भेटायला चालली आहे. तेव्हा आता लगेचच सायली विचारते, काय हो तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात का. तुम्ही प्रियाला सारखं प्रश्न विचारत राहणार आहात का. मग अर्जुन स्पष्टपणे म्हणतो, हो, आणि मी तर म्हणतोय की तुम्ही ना सतत तिला असं प्रोटेक्ट करणं थांबवा, कारण ती खरी कशी आहे ना हे लगेचच सर्वांना कळू द्यात. तुम्ही बघितलं असेल ती दामिनीकडे चालली आहे, सर्वांसमोर कसं उघड पडलं. त्यावरती सायली विचार करते, हो ना, कारण दामिनीचं नाव काढल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडाला. पण रविराज काका तर अगोदर म्हणाले होते ना की ती चौकशीला नाही जाणार दामिनीकडे म्हणून. मग तरीही ती गेली असेल का. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती गेल्यानंतर कळेलच आपल्याला, आणि ती गेल्यानंतर आपलाच फायदा होणार आहे, कारण ती जर दामिनीकडे चौकशीसाठी गेली असेल ना तर तिला आपल्याकडे यावंच लागेल. त्यावेळी आता लगेचच सायली विचारते, पण रविराज काका नाही का म्हणाले असतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण सिनियर लिगली खूप जातो ना म्हणून. आणि तसंही आता सिनियरला कुठे माहीत आहे की दामिनीची क्लायंट साक्षी ही महिपत बरोबर प्रिया ही कनेक्ट आहे. ते मला तर 100% खात्री आहे की महिपतने प्रियाला फोर्स केला असेल, कारण दामिनीला सुद्धा प्रियाचं स्टेटमेंट पुन्हा ऐकायचं असेल. मग त्यावेळी आता लगेचच सायली विचारते, प्रियाची जी साक्ष आहे त्यातील चुका आपल्या अगोदर जर दामिनीला कळाल्या तर. तेव्हा अर्जुन स्पष्टपणे म्हणतो, नाही कळणार, कारण प्रिया आणि मधुभाऊंना जेव्हा आपण आश्रमामध्ये घेऊन गेलो होतो तेव्हा जे रिक्रिएशनचे व्हिडिओ आहेत ना त्याचा ॲक्सेस अजिबातच दामिनीकडे नाही आहे. ते फक्त आपल्याकडे आहेत, त्यामुळे तिला कोणतेही लोपोल्स कळणार नाहीत. फक्त आणि फक्त आपल्यालाच कळेल. आणि त्या दामिनीला प्रियाची चौकशी करायची आहे ना तर अगदी बिनधास्तपणे करू द्यात. तर आता दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच आता रविराज आणि प्रिया हे दोघेही तेथे येतात. तेव्हा रविराज आता लगेचच दामिनीला मे आय कम इन असं विचारतो. तेव्हा रविराजला पाहताच लगेचच दामिनी उठते आणि शुअर व्हाय नॉट असं म्हणून त्याला आतमध्ये बोलवते. मग प्रिया आणि तो लगेचच आतमध्ये जातात. तेव्हा सिट डाऊन प्लीज असं दामिनी म्हणते, आणि तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे मागवू का असं विचारते. तेव्हा आता रविराज नाही असं म्हणतो, आणि ही माझी मुलगी तन्वी असे ओळख करत आता दामिनीला सांगतो.
तेव्हा आता लगेचच प्रियाकडे दामिनी ही पाहतच राहते. मग प्रिया तिच्याकडे पाहून आता हसते. त्यानंतर आता दोघेही शांतपणे बसलेले असतात. तेव्हा रविराज प्रियाची बाजू सांगत आता लगेचच म्हणतो, माझ्या मुलीची मनस्थिती ना आजकाल ठीक नसते दामिनी, कारण तिच्या पर्सनल आयुष्यात काही घटना झाल्या आहेत त्या सारख्या सारख्या तिला भेडसावत असतात. त्यात एक खून प्रत्यक्ष बघितला आहे, त्यामुळे त्याचा ताणसुद्धा आहेच. मग त्यामुळे तुला रिक्वेस्ट आहे की तिला जे काही विचारायचं असेल ना ते थोडक्यात विचारलं आणि लवकरात लवकर तिला रिकामं केलं तर मग बरं होईल. तेव्हा दामिनी आता ऑफकोर्स व्हाय नॉट असं म्हणते आणि लगेचच प्रियाला प्रश्न करते, कोर्ट ऑर्डरमध्ये तुझं नाव प्रिया आहे राईट? तेव्हा प्रिया घाबरतच हो असं म्हणते. त्यावेळी आता लगेचच दामिनी दुसरा प्रश्न करते, विलासचा खून झाला त्यावेळी नेमकं काय काय झालं हे तू सविस्तरपणे सांगशील? तेव्हा प्रिया अगदी साळसूतपणाचा आवाहनात हो सांगेन ना असं म्हणते. तुमच्यासारख्या हुशार वकिलांची साथ तर द्यायलाच हवी, कारण मी सुद्धा एका नामवंत वकिलांची मुलगी आहे. त्यावेळी दामिनी हसतच स्वीट आता सांग असं म्हणते. तर प्रिया आता लगेचच सांगू लागते, त्या संध्याकाळी अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलं आणि त्यामुळे मी विलास काकांसोबत लगेचच घरी आले आणि आश्रमामध्ये आल्यानंतर मी लगेचच माझ्या खोलीत आराम करण्यासाठी गेले. थोड्या वेळाने मला तेथे अगदी आरडाओरडा सुरू असल्याचं समजलं. तेव्हा मी खोलीतून डोकावून पाहिलं तर विलास काकांच्या अंगावर मधुभाऊ हे खूप मोठ्याने जोराजोरात ओरडत होते. म्हणाले की मी तुझे पैसे परत देणार नाही म्हणून. मग काय मी तिथून डिरेक्ट असं म्हणून ती आता पुढे सांगणार असते. तेव्हा दामिनी आता तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते की बस झालं आता. त्यावेळी आता लगेचच दामिनी थँक्यू रविराज, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकताय असं आता दामिनी म्हणते. प्रिया आणि रविराजला मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता प्रिया लगेचच विचारते की माझं काही चुकलंय का? त्यावेळी दामिनी म्हणते नाही. मग पूर्ण स्टेटमेंटसुद्धा तू अजून ऐकून का घेतलं नाही असं रविराज विचारतो. त्यावेळी मी स्टेटमेंट वाचून सगळं काही क्लिअर करेल आणि मला समजेल असं दामिनी म्हणते. तेव्हा रविराजला प्रश्न पडतो आता काय करावं. मग तो दामिनीला स्पष्टपणे म्हणतो, दामिनी आपण समोर जो व्यक्ती असतो त्याचं ऐकून तरी घेतो ना पूर्ण स्टेटमेंट. आणि मग त्यावेळी आता दामिनी म्हणते हो मला समजले, मी तवरून ताक ओळखणारी बाई आहे. तेव्हा दामिनी आता सारखी सारखी प्रियाकडे पाहून हसत असते. तर रविराज आता विचारतो, म्हणजे माझी मुलगी खरं बोलतीये हे तुला समजतंय? ते तू अगदी कोर्टामध्ये सिद्ध करशीलच. दामिनी हो असं म्हणते आणि तुमचा बहुमोल वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच असं रविराजला म्हणते. तर रविराज आणि प्रिया लगेचच आता तेथून जातात. तेव्हा रविराज आता दामिनीकडे पाहत तेथून जातो, कारण त्याला वेगळाच डाऊट आलेला असतो. तर आता लगेचच दामिनी एका क्षणात महिपतला कॉल करते. मग आता बोला दामिनी मॅडम, अहो आमचं प्यादा आलं होतं ना. आता दामिनी लगेचच म्हणू लागते की तुम्ही ज्याला प्यादा समजताय ना असं म्हणून तिचं लक्ष दरवाजाकडे जातं. तर रविराज मागे येत असतो. तेव्हा दामिनी जरा घाबरते आणि एनी इश्यू रविराज असं विचारते. आता तो लगेचच म्हणतो काही नाही, माझा जरा मोबाईल राहिला होता म्हणून मी घ्यायला आलो. मग रविराज आता फोन घेऊन लगेचच तेथून जातो. तेव्हा रविराज गेला ही खात्री करताच दामिनी लगेचच म्हणते की बोला. मग आता महिपत विचारतो रविराज तेथेच होतात का? तेव्हा आता लगेचच दामिनी म्हणते हो इथेच होते ते. मग आता काही डाऊट तर आला नाही ना त्यांना आपल्याबद्दल असं महिपत पुन्हा विचारतो. तेव्हा ती म्हणते की डाऊट वगैरे आला नसेल. मग आता ती प्रियाबद्दल लगेचच सांगू लागते, तुमचं हे प्यादा आहे ना प्यादा, ते एवढं अतिशहाणं आहे ना की विचारू नको. कारण रविराजसुद्धा शेजारी बसले होते तरीही ती खोट्यावर खोटं एवढं बोलत होती ना की विचारू नको. तिचे हातपायसुद्धा थरथरले नाहीत किंवा ती बोलायलासुद्धा काचरली नाही. एवढी खोटारडी आहे ही मुलगी. त्यानंतर आता महिपत म्हणतो, अहो दामिनीबाई तुम्हाला माहीत नसेल परंतु तिच्यामध्ये हे गुण आहेच. पहिल्यांदा खोटारडेपणाच तिच्यामध्ये गुण येतो आणि तिची नस जरी कापली ना तर पहिल्यांदा रक्त नाही तर खोटारडेपणा बाहेर येईल. त्यावेळी दामिनी हसते आणि म्हणते तिला रविराजशिवाय भेटायचं आहे, तिला तुम्ही परत बोलवा. त्यानंतर महिपत म्हणतो की अहो दामिनीबाई मला काय म्हणायचं आहे की आपण तिच्याबरोबर जरा सोमडीमध्ये बोललो असतो ना, हे रविराज वगैरे कशाला. तेव्हा आता दामिनीला राग येतो आणि ती लगेचच म्हणते की प्रियाला पाठवा आणि फोन ठेवा असं म्हणून ती फोन ठेवते.
तर दुसरीकडे महिपत म्हणतो, जगामध्ये ही एकमेव बाई आहे दामिनी बाई, जी महिपतचं वाक्य तोडायची भाषा करते आणि वाक्य तोडते. परंतु काय करायचं, माझे हातसुद्धा आता दगडाखालीच आहेत ना, त्यामुळे सगळं काही ऐकून घ्यावं लागतंय, असं जरा रागातच तो म्हणतो. इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की आपल्या हाती खूप मोठे पुरावे लागले आहेत आता मिसेस सायली, कारण आश्रमाजवळचं जे पोलीस स्टेशन आणि तिथले जे इन्चार्ज आहे त्यांना मी डिटेल्स काढायला सांगितले आहेत की कधी विलासचा मेसेज आला होता. हे सर्व डिटेल्स त्यांनी मला जर लवकरात लवकर दिले ना तर आपल्या हाती खूप मोठे पुरावे लागतात. त्यावेळी सायली म्हणते, आता दामिनी देशमुख बरोबर प्रिया सगळं काही खोटंच बोलणार आहे हे आपल्याला माहीत आहे, पण नक्की दामिनी काय प्रश्न विचारते आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं प्रिया कशी देते हे आपल्याला समजलं तर मग आपल्याला काही गोष्टी असं म्हणून ती पुढे चाललेली असते आणि खुर्चीला पाय अटकतो आणि ती खाली पडणार असते. तर अर्जुन लगेचच आपल्या मिठीत तिला घेतो आणि सावरतो. मग अर्जुन सायली एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. तर आता त्या दोघांनाही भान राहत नाही. मग सायली आता थोडी भानावर येते आणि लगेचच बाहेर पाहते आणि म्हणते की काय म्हणत होते मी, प्रिया ना. त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, हे बरोबर आहे तुमचं, नवऱ्याला जर दूर करायचं असेल तर केसबद्दल बोलायचं, सिंपल आहे. तेव्हा सायली आता विचारते, मी कशाला तुम्हाला दूर करू, पण आपण अगोदर केसबद्दलच बोलत होतो ना. अर्जुन आता हसतो आणि विचारतो, या अगोदर म्हणजे तुम्ही माझ्या मिठीत आलात त्या अगोदर ना. तेव्हा सायली म्हणते, त्याला मिठी म्हणत नाहीत हा, माझा पाय घसरला होता. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मराठीमध्ये पाय घसरण्याचा एक वेगळाच अर्थ होतो, हो की नाही मिसेस सायली. त्यावेळी सायली म्हणते, अच्छा, आता मराठी भाषा तुम्हाला तर चांगलीच जमायला लागली, म्हणून ती तेथून चाललेली असते. तर अर्जुन आता पाय दुखण्याचं नाटक करतो. मग सायली आता काळजीनेच मागे येते आणि विचारते, काय झालं तुम्हाला, बोला ना. तेव्हा अर्जुन आता सायलीचा हात घट्ट पकडवून ठेवतो आणि विचारतो, आता कुठे जाणार आहात, आता माझ्यापासून तुम्हाला कोणीही म्हणजे कोणीही वाचवू शकत नाही, अगदी कुणीच नाही, असं म्हणून अर्जुन खूपच रोमॅन्टिक होतो आणि सायलीकडे पाहत असतो. त्यावेळी अर्जुनला आता कोणाचा तरी फोन येतो. मग त्यावेळी आता अर्जुन तो पाहतो आणि म्हणतो की चैतन्य गडकरीचा फोन आला, याला ना कधीसुद्धा कबाब में हड्डी व्हायचंच असतं. तर सायली आता अर्जुनकडे पाहून हसते आणि म्हणते, अहो महत्त्वाचा काहीतरी फोन असेल, तुम्ही घ्या की फोन. आणि उलट चैतन्य भाऊजी किती प्रयत्न करत असतात की आपण एकमेकांबरोबर वेळ घालवावा, बाहेर जावं, अगोदर फोन घ्या बरं त्यांचा. अर्जुन म्हणतो नाही. तर सायली चिडूनच त्याच्याकडे पाहते. मग अर्जुन लगेचच कॉल रिसीव करतो आणि म्हणतो, बोल चैतन्य. तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो, आपलं काम झालंय, तन्वीची सायकोलॉजिस्टकडून चौकशी करण्याची परमिशन आपल्याला मिळाली आहे. लगेच रविराज सरांना तशी नोटीससुद्धा पाठवतो. अर्जुन म्हणतो, हो भेटू लवकरच, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. दुसरीकडे प्रिया आणि रविराज हे दोघेही घरी येतात. रविराज जरा टेन्शनमध्ये असतो. तेव्हा आता लगेचच नागराज प्रियाकडे इशारा करतो. प्रियासुद्धा आता इशाऱ्याने त्याला काय सांगायचं ते सांगते. मग आता लगेचच रविराज म्हणतो, मला एक कळत नाही तन्वी, अगं आज दामिनी देशमुखने तुझं स्टेटमेंट पूर्ण ऐकून का घेतलं नसेल. तेव्हा प्रिया आता मोठेपणा करत सांगते, बाबा, कारण ती खूप मोठी वकील आहे, माझ्या 3-4 वाक्यातच अंदाज आला असेल की मी जे बोलतीये ना ते खरं बोलतीये. मग नागराजसुद्धा म्हणतो की तन्वीशी बोलताना त्यांच्या लक्षात आलं असेल की तन्वी किती जेन्युइन आहे म्हणजे, आणि तसंही तिने कोर्टात जे स्टेटमेंट दिलं होतं त्याचं रेकॉर्डसुद्धा असणारच ना मॅडमकडे, तरीही बाकीचं पुन्हा पुन्हा तेच ऐकण्यात वेळ कशाला घालवायचा म्हणून नाही म्हणाल्या असतील. तेव्हा प्रिया म्हणते, पण माझा अजिबात वेळ वाया गेला नाही हा, मी खूपच मनापासून अगदी कोऑपरेट केलंय. तेवढ्यातच एक पत्र आता रविराजला तेथे दिसतं. मग आता तो विचारतो की नागराज हे कधी आलं. तेव्हा नागराज म्हणतो, मगाशीच अर्धा तास झालाय आलं असेल. तेव्हा आता लगेचच ती सगळी नोटीस वाचून रविराज म्हणतो, अच्छा हा मार्ग निवडलाय का आता त्याने. तेव्हा कोणता मार्ग, काय चाललंय दादा तुझं, असं नागराज विचारतो. तेव्हा आता तो म्हणतो, अर्जुन सुभेदारने नोटीस पाठवली आहे, तन्वीची मनस्थिती ठीक नाही म्हणून आपण चौकशी नाकारली होती, पण आता तन्वीची चौकशी ही सायकोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होईल. ऐकून आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती लगेचच तेथे खाली बसते. मग नागराज देखील थोडा घाबरतो. पुढे सायली विचारते, काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, प्रियाला सायकोलॉजिस्ट समोर आता यावंच लागेल, कारण तशी परमिशन आपल्याला मिळाली, कारण मानसिक स्थिती ठीक नाही असे बहाणे सुद्धा ती देत होती आणि आता तिला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही द्यावीच लागतील.
आता प्रियाला यावंच लागेल, मी तिचा डाव ना तिच्यावरच उलटवणार, असं अर्जुन सायलीला सांगतो. मग सायली विचारते, आता तरी तिचा खोटेपणा उघडा पडेल ना? अर्जुन म्हणतो, हो नक्कीच पडेल. मग आता सायली म्हणते, मी या दिवसाची कधीपासून वाट बघतीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रियाची बॉडी लँग्वेज ॲनालाइज करताना त्या सायकॉलॉजिस्टच्या नक्कीच लक्षात येईल की ती खोटं बोलतीये. पण तेव्हा तसं जाणू देणार नाही तिला. पण त्यांच्या रिपोर्टमध्ये तसं नक्कीच असू शकतं. पण आता प्रियाचा गेम हा संपणार म्हणजे संपणारच. आणि आता हे प्रियाच्या सुद्धा लक्षात आलं असणार आणि ती खूप घाबरली असणार. अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायलीला खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता चैतन्य सायलीला सांगतो, या फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे विलास मेल्याची वेळ आहे 8:30. मग आता लगेचच सायली म्हणते, मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे. हा मेसेज तर विलास काकांनी केला होता ना, असं ती अर्जुन आणि चैतन्याला सांगते. तर दुसरीकडे आता दामिनी ही रागातच प्रियाला म्हणते, अगं मूर्ख मुली, तू मेसेज केला होतास का? अगं विलास मेला अगोदर आणि तू मेसेज नंतर केला आहेस. दुसरीकडे अर्जुन आता हात पुढे करतो आणि ही मेसेज करणारी व्यक्ती सापडली तर मधुभाऊ सुटणार. मग सायली हातावर हात ठेवत म्हणते की आपली केस जिंकणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.